मी 43 नंबर बिल्डिंगच्या समोर ज्या टू व्हीलर गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडू मित्रांना विनंती करतोय की आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर ज्या आहेत त्या ठिकाणी रहिवाशांनी कंप्लेंट केलेली आहे की रस्त्याच्या मधोमध कशाही पद्धतीने त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या सर्व खेळाडू मित्रांना आणि सर्व आलेल्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपल्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाड्या ज्या असतील आपण मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला इमारत क्रमांक 31-43 च्या समोर ज्या टू व्हीलर पार्क केलेल्या आहेत आपण व्यवस्थितरित्या आपल्या गाड्या पार्किंग करायचे. चला आता दोन लालबागकरांमधला हा सामना सुरू होतोय. दिलेश देवरुखरच्या पहिल्याच बॉलवर नो लुक शॉट पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. थँक्यू, धन्यवाद डीजे. विशारद पगारे आणि प्रितेश चव्हाण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे श्रीजय 11 लालबाग संघाच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूने मात्र दिलेश देवरुखकर एक युवा टॅलेंट समोर आहे तर त्याच्या विरोधात मात्र आपण एक अनुभवी गोलंदाज बघू शकतो. इथे मात्र पॉवर प्लेचा फायदा उचललाय. क्षेत्ररक्षणाला दरार, बॉल सीमारेषा पार फरार, मिळतील धावा 4. येतोय SVPL चौकार. चांगली सुरुवात इकडे झालेली आपल्याला बघायला मिळते. 2च मिनिटं डीजेची घेणार आहे आणि 2च मिनिटं आपण सामन्याची सुद्धा घेणार आहे. मी सौरभ बांद्रे यांना विनंती करेन आपण कृपया पुन्हा एकदा व्यासपीठावरती या. प्रणय सावंत यांच्याकडून तुमच्या अर्धशतकासाठी 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. दरम्यान या वेळेला मात्र मिस टाइम फटका, बॅट आणि चेंडूमध्ये हवा तसा संपर्क नाही घडून आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु तरी सुद्धा एक धाव घेण्याची संधी. एकेरी दुहेरी धावांनी मात्र आता धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. प्रणय सावंत यांच्याकडून पहिलं अर्धशतक सौरभ बांद्रेने आज झळकावले. 14 चेंडूंमध्ये 59 धावांची नाबाद खेळी करणारा हा सौरभ बांद्रे आज मात्र त्याला प्रणय सावंत यांच्याकडून 1001 रुपयांचा हा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आला होता. तो देऊन आपण सन्मानित करतोय. अभिनंदन सौरभ आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा असतील आमच्या समालोचन कक्षाकडून. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्डकडे सर्वप्रथम लक्ष टाकूया. 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. विशारद पगारे ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू होता. वाह, काय लाजवाब फटकाय. रायझिंग डिलिव्हरीला इथे मात्र पिक केलंय आणि विशारद पगारेच्या बॅटमधून येतोय शेवटच्या बॉलवर आणखीन एक SVPL षटकार. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडू मित्रांना विनंती करतोय आपल्या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या डाव्या बाजूला ज्या टू व्हीलर पार्क करण्यात आलेल्या आहेत इमारत क्रमांक 43 इमारत क्रमांक 31 च्या समोर आपल्या रस्त्यावरती ज्या प्रेक्षकांनी किंवा ज्या खेळाडू मित्रांनी किंवा आपल्या आलेल्या मान्यवरांपैकी जर कोणाच्या टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या जर त्या ठिकाणी असतील तर मी त्यांना विनंती करतोय आपण आपल्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाड्या ज्या आहेत आपली वाहनं व्यवस्थित पार्क करा. कारण समोरच्या इमारतीमधील रहिवाशांची कंप्लेंट आलेली आहे आणि तसं मात्र पोलीस प्रशासन आम्हाला येऊन वारंवार कळवतंय की खेळाडू मित्रांना आणि प्रेक्षकांना आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वाहनं व्यवस्थित पार्क करायला सांगा, अन्यथा योग्य ती कारवाई आपल्या नजीकच्या पोलीस प्रशासनाकडून त्या वाहनांवरती केली जाईल. आपल्या वाहनांची पार्किंग आपण जर व्यवस्थित केलेली नसाल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या आपल्या टू व्हीलर ज्या आहेत त्या टो करून घेऊन गेल्या जातील. आपले पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आम्हाला वारंवार कळवतंय. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. नवीन ओव्हरची सुरुवातच इथे आक्रमक पद्धतीने वन बाउन्स बॉल जातोय सीमा पार, मिळतील धावा 4 आणि येतोय खणखणीत चौकार.
ऋतिक नागले एक युवा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर प्रितेश चव्हाण, त्याने मात्र पहिल्याच बॉलचा समाचार घेतलाय, बॉल सीमारेषा पार पाठवलाय. 22 धाबांवर मात्र धावफलक जाऊन पोहोचते. सुरुवात अप्रतिम आणि अतिशय आक्रमक पद्धतीची झालेली आपल्याला बघायला मिळते. विशारद पगारे तसं बघायला गेलं तर लालबाग मार्केट परिसरातील एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. अप्रतिम बॅटिंग केली आहे, अप्रतिम सुरुवात दिली आहे. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन. एक चांगली सुरुवात जी आहे ती एक चांगला अंत करून देते, परंतु आता आगाज तर केलाय, अंजाम काय देतील या मॅचला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 22 धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली पिचिंग पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न तर केला, परंतु लाईन थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेर होती. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क घडवून आणता आलेला नाहीये प्रितेश चव्हाणला. बॉल मात्र शरीराचा वेध घेतो आणि जाऊन शॉट थर्डमॅनच्या फिल्डरकडे जाऊन विसावतोय. डॉट बॉल सोबत मात्र आणखीन एक चेंडू पूर्ण केलाय या युवा गोलंदाजाने. ऋतिक नागले यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, दिलेश देवरुखकर डाऊन दी बॉल. एक सहज सोप्पा झेल तिकडे पकडला जातोय आणि फलंदाज प्रितेश चव्हाणला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का श्रीजा 11 लालबाग टीमला. धन्यवाद. अभिषेक मोकाशी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चालू असलेला सामना आपण बघत आहात, अयान स्टार्स विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. अर्थात जसं आपण मगाशी सुद्धा चर्चा केली की 2 लालबागकरांमधली ही मॅच आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर लालबाग पेरू कंपाऊंड अर्थात अमित महाडेश्वर, तर दुसऱ्या बाजूला लालबाग मार्केट परिसरातून विक्रांत जाधव यांचा संघ श्रीजा 11 लालबाग. चांगली सुरुवात झाली आहे तसं बघायला गेलं तर, चांगल्या धाबाही आल्या आणि त्यातूनच ऋतिक नागले या गोलंदाजाने विकेट सुद्धा पटकावली आहे. पहिला धक्का प्रितेश चव्हाणच्या स्वरूपात. अभिषेक मोकाशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, इकडे मात्र अलॉंग विथ द कार्पेट बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू. अमित महाडेश्वर यांच्या अयन स्टार संघाकडून ऍक्शन आपण पाहू शकाल. स्वतः संघमालक संघनायक अमित महाडेश्वर असतील, दिलेश देवरुखकर, जगदीश जाधव, अथर्व पारदे आपल्याला पाहायला मिळेल, संकेत देवरुखकर असेल, गोविंद वाल्मिकी सारखा खेळाडू आहे. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर आपटलेला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड कट केला. त्यामुळे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतोय, तोपर्यंत फलंदाज मात्र आपल्या 2 धावा तिकडे पूर्ण करतील. स्क्वॉडची चर्चा आपण करत होतो, दरम्यान इथे मात्र या 2 धावांसोबत ओव्हर नंबर 2 ची सांगता होते आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं जाऊन पोहोचते ती 28 धावांवरती. चर्चा आपण करत होतो त्यामध्ये आपण जर पाहिलं तर गोविंद वाल्मिकी, त्यानंतर सिद्धी शेडगे आपल्याला पाहायला मिळेल, सौरभ सावंत, ऋतिक नागले, कौस्तुभ बहिरे, श्रेयश मारणे, संदेश वाडेकर, रोहित साळवी, रोहन साळवी, निखिल वराडकर, संदीप विश्वकर्मा, प्रतीक सावंत अशी एकूण 16 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचते ती अयन स्टार्स अमित महाडेश्वर यांच्या संघाची. तर दुसऱ्या बाजूने मात्र विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीजा 11 लालबाग संघाकडून विशारद पगारे, प्रितेश चव्हाण, अभिषेक मोकाशी, विक्रांत जाधव स्वतः संघामध्ये असतील, अनिकेत वर्मा, अथर्व सावंत, रोहित माने, अक्षय रमाणे, अथर्व खिलारे, मनोज काडगे आणि भूपेंद्र अशी एकूण 11 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. दिलेश देवरुखकरच्या आणखीन एका बॉलवरती विशारद पगारेच्या बॅटमधून उत्तुंग आसमानी षटकार. थँक्यू, थँक्यू डीजे. या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिलाय. आपल्या संपूर्ण शिवडी विधानसभेतून एक युवा टॅलेंट आपल्या समोर येतंय, विशारद पगारे या नावाने. या वेळेला पुन्हा एकदा फुलर लेनच्या बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड
ओव्हर दी अंपायर झेड बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 6 धावा, आणखीन एक SBPL षटकार. दिलेश देवरुखकर सारख्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती हल्ले चढवणं तितकं सोपं नाहीये, परंतु या वेळेला वाह, पैर पर बॉल तो हवाई सैर पर बॉल. जबरदस्त फटका विशारद पगारेच्या बॅट मधून येत असताना. ऐकूया एक सुमधुर संगीत. काही क्षणातच परत येऊया या षटकारासोबत. धन्यवाद धन्यवाद. सामना क्रमांक 4 दोन संघांना विनंती असेल, एकी 11 आणि चिंतामणी 11 दोन्ही टीमने लगेचच पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. जशी या पहिल्या इनिंगची समाप्ती होईल, पहिल्या डावाचा खेळ जसा संपेल, नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाणार आहे. इथे मात्र एक वाईडिश यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक गोविंद वाल्मिकी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. थोडंसं फंबल जरूर झाले, परंतु तिकडे मात्र एक धाव घेण्यामध्ये तोपर्यंत फलंदाजांना यश मिळतंय. संघाची धावसंख्या मात्र 47 धावांवर जाऊन पोहोचली आहे. विशारदच्या बॅट मधून मात्र लगातारचे 3 षटकार आपण आलेले पाहिले आणि त्यानंतर आता ही सिंगल धाव येते. 4 चेंडू या तिसऱ्या षटकातून पूर्ण झाले आहेत. धावसंख्या एक गडी बाद 47 धावांवर. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. अभिषेक मोकाशी मात्र या बॉलला खोदून काढतोय. ऑन साइडला मात्र पाहिला तर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक फिल्डर, लॉंग ऑफ वरती एक फिल्डर आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक फिल्डर आहे, कव्हर पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक, पॉइंटचा फिल्डर मात्र दायऱ्याच्या आतमध्ये आहे. आणि या वेळेला वाह, काय जबरदस्त फटका, गोलंदाजाला लागेल झटका, बॉल जाईल सीमा पार. येतोय आणखीन एक SBPL षटकार. व्हॉट अ बॅटिंग, आउटस्टँडिंग. नो वर्ड, शब्द नाहीयेत या फलंदाजीला पाहता. चोपन्न धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अवघा एक विकेट गमावलाय, परंतु त्याचा कोणताही दबाव, कोणताही प्रेशर फलंदाज विशारद पगारेच्या खांद्यावरती दिसत नाहीये. अगदी आपला स्वाभाविक खेळ दाखवण्याचा तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. श्रीजा 11 संघाचे संघमालक यांचा विश्वास आहे या खेळाडूवरती, अर्थात विक्रांत जाधव यांचा विश्वासू फलंदाज म्हणून विशारद पगार याला पाहिलं जातं. या पहिल्याच ओपनिंग पेअर मध्ये आलेल्या खेळाडूने मात्र सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुसतं शिवडी विधानसभेपुरतीच नाही, तर आता संपूर्ण मुंबई हे नाव आता ओळखू लागलेले. ते नाव म्हणजे विशारद पगारे. लाजवाब बॅटिंग इकडे पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने अभिषेक मोकाशी त्याला साथ देतोय आणि जगदीश जाधव नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना. ओव्हर नंबर 4चा पहिला बॉल. आणखीन एक फुलर लेनचा बॉल. या वेळेला मात्र थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र त्या ठिकाणी उसळी घेतोय आणि वन बाउंस सीमारेषा पार चाललाय. थँक्यू. या संपूर्ण शिवडी विधानसभेतील मोठमोठी नावं, या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे तुम्हाला येत्या 2 दिवसांमध्ये आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळणार आहेत. आकुटप्प्याचा बॉल या वेळेला मात्र पुल झालाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. अभिषेक मोकाशीने सुद्धा आता आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. येतोय आणखीन एक SBPL षटकार. थँक्यू डीजे. जगदीशलाही या ठिकाणी मात्र आता विचार करायला भाग पाडले. अभिषेक मोकाशीने सुद्धा आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. विशारद पगारे आतापर्यंत मात्र चांगली बॅटिंग करत होता. अभिषेक मोकाशी त्याला सिंगल डबल धावा काढून संधी देत होता आणि आता मात्र अभिषेक मोकाशीने सुद्धा आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय. आतापर्यंत एक षटकार आणि आता मात्र एक सिंगल धाव घेण्याची संधी त्याला मिळते. 65 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला. श्रीजा 11 लालबाग विरुद्ध अयान स्टार. लालबाग परिसरातील 2 संघ मालक एकमेकांच्या विरोधात या सामन्यामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला लालबाग पेरू कंपाऊंड परिसरातून
अमित महाडेश्वर, तर दुसऱ्या बाजूला लालबाग मार्केट परिसरातून विक्रांत जाधव अँड टीम. यावेळेला मात्र प्रॉपर संपर्कात चेंडू येत नाहीये. अलॉंग विथ द कार्पेट बॉल चाललाय मात्र तो डीप मिड विकेट क्षेत्राकडे. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते आणि या एकेरी धावेसोबत धावफलक मात्र एक घर पुढे सरकत आहे. 66 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ओव्हरमधून चेंडू पूर्ण झाले ते 4 आणि या 4 चेंडूंमधून 12 धावा खर्च केल्या आहेत जगदीश जाधवने. आणखीन एक फुल टॉस चेंडू. बेरर चेक आहे. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्यकांत आडाव सरांचे दोन्ही हात डोक्यावर. बॉल जातोय सीमा पार. येतोय षटकार. चेक चेक. थँक्यू थँक्यू. फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे मात्र या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने हा बॉल येत असताना गोविंद वाल्मिकी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. चांगला थ्रो आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त, अप्रतिम, चप्पळ. चित्याच्या चपळाईने मात्र या 2 धावा शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केल्या आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता संघाची धावसंख्या 74 धावांवर जाऊन पोहोचते. दरम्यान इथे मात्र आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक राहिला आणि पुढील 2 संघांना आता टॉससाठी येण्याची विनंती करतोय. एकी 11 काळा चौकी आणि चिंतामणी 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांना संघमालकांना मी विनंती करतोय आपल्या कर्णधाराला आपण नाणेफेकीसाठी पाठवून द्यायचंय. 20 मिनिटांचा वेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एक खेळाडू आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला बोलवावा लागेल. 20 मिनिटांचा अवधी जो आहे आपल्याकडे दिला गेलेला होता आणि त्या 20 मिनिटांचा अवधी आपल्या हातातून तुम्ही आता गमावलेला आहे. त्यामुळे 30 यार्ड सर्कलच्या बाहेरच्या एका खेळाडूला आता मात्र आतमध्ये बोलवावं लागेल. एक खेळाडू आता मात्र दायऱ्याच्या आतमध्ये येईल, इनर सर्कल मध्ये येईल. 20 मिनिटांचा अवधी समाप्त झालाय. बारा वाजून 13 मिनिटाला सामना सुरू झालेला. 12 वाजून 31 झालेली आहेत. 12 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. तीन मिनिटं शिल्लक आहेत. चुकीची दुरुस्ती इथे करतोय. चला शेवटची ओव्हर घेऊन मात्र नवीन गोलंदाज. कॅन बी अ बॉलर नेम प्लीज. सौरभ सावंत आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजीचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून मात्र व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला गेला. धावफलक एक घर पुढे सरकले. 75 धावा. धावफलकाचा अमृत महोत्सव मात्र इकडे साजरा केला जातोय. श्रीजा 11 लालबाग संघाकडून विशारद पगारे आणि अभिषेक मोकाशीची जोडी एक चांगलं पार्टनरशिप बिल्ड करताना आपल्याला मैदानावरती दिसते. सौरभ सावंत शेवटचं षटक हाताळण्याची संधी त्याला दिली गेली आहे कर्णधाराकडून, परंतु पहिला चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करत अतिरिक्त धाव तो खर्च करतोय. समाज मंदिर एंडकडून 10 ते 12 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन सौरभ सावंत विरुद्ध विशारद पगारे. पुन्हा एकदा मात्र डाऊन दी लेग साइड चेंडू ट्रॅव्हल होतोय. सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय पंच नासिरजी शेख यांच्या माध्यमातून. आपण चर्चा करत होतो आपल्या युट्यूब वाहिनीची फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती मात्र या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल. आपल्या सर्व संघमालकांना, सर्व खेळाडू मित्रांना आणि प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या या फोर्स वन लाईव्ह ऑफिशियल युट्यूब वाहिनीला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता आपण सगळ्यांनी आपल्या फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यातल्या त्यात बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे इथून पुढे मात्र जितक्याही या संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर कव्हर केल्या जाणाऱ्या अशा टेनिस बॉलच्या स्पर्धा असतील ना, त्या सर्व स्पर्धांचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल. या वेळेला बॉटम हँडचा वापर.
मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये हे दाखवून दिलंय विशारद पगारेने. बॉलला पाठवलंय सीमापार आणि त्याच्या बॅटमधून आलाय SVPL षटकार. थँक्यू डीजे. आणि विशारद पगारे आपल्या अर्धशतकापासून एक धाव दूर आहे. 12 बॉल 49 धावांची वादळी खेळी करणारा खेळाडू आहे. आपल्या अर्धशतकापासून फक्त आणि फक्त एक धाव दूर. परफेक्ट यॉर्कर आणि या एकेरी धाबेसोबत विशारद पगारे याचं अर्धशतक पूर्ण होतंय. बॅटिंग आवडली असेल तर विशारदसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांकडून व्हायलाच पाहिजेत. लाजवाब, आउटस्टँडिंग, अतुलनीय बॅटिंग, इनक्रेडिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते विशारद पगारेकडून. 84 धाबा आणि वैयक्तिक 50 धाबांची खेळी, अर्धशतकी खेळी मात्र करतोय तो विशारद पगारे. चार चेंडू अजूनही फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. शतक झळकावलं जाणार का? या वेळेला मात्र चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे पाहायला मिळते. पंचांकडून मात्र 22 चा इशारा. अवघ्या 13 चेंडूंमध्ये मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. मगाशी मात्र विक्रम केला तो सौरभ बांद्रेने. 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या वेळेला खोदून काढलेला फटका, हेलिकॉप्टर पाहायला मिळतंय आणि हे मिनी हेलिकॉप्टर गोविंद वाल्मिकी तिकडे मात्र थ्रो करतोय, परंतु बॉल काही गॅदर होत नाहीये. दुसरी धाव पूर्ण केली आहे विशारद आणि अभिषेकने. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये मात्र परावर्तित करण्याचा प्रयत्न ते यशस्वी केलाय. ही गरज आहे अशा छोट्या आकारांच्या मैदानावरती. चोरट्या धावा कशा घेतल्या जातात ना, ह्या दोन फलंदाजांनी आता दाखवून दिलंय आणि अशा धावांची गरज सुद्धा आहे ती आता मात्र अशा सामन्यामध्ये, ज्या ठिकाणी मात्र आपल्या दोन बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली मॅच आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पायावर चेंडू मारा करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस बनवत बॉलला पाठवलं ऑन साइडला. आणखीन 2 धावांची भर पडेल ती धावफलकावरती. 89 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय. विशारद असो, अभिषेक असो, दोन्ही फलंदाजांनी मात्र एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करत आपल्या संघाला आता एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. या वेळेला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क इथे घडून आलेला नाहीये, परंतु एक धाव घेतली जाईल आणि एकेरी धावेसोबत मात्र पहिला डाव इथे समाप्त होतोय. आणि पहिल्या डावातून मात्र नाबाद खेळी करत ही बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या विशारद पगारेसाठी झाल्या पाहिजेत. 15 चेंडू 54 धावांची खेळी करत नाबाद राहिलाय विशारद पगारे. आणि विशारद पगारेला मात्र सिद्धेश पॅकर यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि मयुरेश भवर MB स्पोर्ट्स यांच्याकडून 1001 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. काय बॅटिंग केली आहे या युवा खेळाडूने. सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक एकूण धावसंख्या जर आपण पाहायची झाली तर शेवटच्या बॉलवर आलेल्या एकेरी धाबेसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 90 धावा. आणि जिंकण्यासाठी आता मात्र अयान स्टार या संघाला गरज आहे ती येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 91 धावांची. चेक. चला टॉस साठी यायचंय. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल लगेच टॉस साठी यायचंय. 11 काळा चौकी आणि चिंतामणी, चिंचपोकळीचा चिंतामणी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आज आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सुभाष कोल्हापते सर तर उपस्थित आहेत आणि खास त्यांच्या बरोबरीने शहापूर वरून या ठिकाणी निश्चिते सर आलेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच शुभम जाधव आपणास विनंती, आपण देखील मंचावर यायचं. शुभम जाधव विनंती असेल आपण मंचावर यायचं. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य शुभम जाधव आपणास देखील विनंती, आपण देखील मंचावर या. मी निश्चिते सर आणि सुभाष कोल्हापते सर यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 11 काळा चौकी विरुद्ध चिंतामणी. चिंतामणी टीम कॅप्टन सोनू. चला टॉस साठी यायचंय त्वरित. हा महेश या लवकर प्लीज.
महेश चेंदवनकर आणि प्रथमेश पवार नाना एका संघात देखील बरीच वर्ष क्रिकेट यांनी खेळलेलं आहे आणि आज एकमेकांच्या विरोधात या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये असतील. निश्चिते सर खास शहापूरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुभाष कोल्हापते सर बोरोली बॉईजचे सर्वे सर्वा त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मी विनंती असेल सुभाष सर एका महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते करायचा आहे. टेल कॉल केलाय महेश यांनी आणि हेड आलाय. नाना टॉस जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आणि त्याचबरोबरीने शिवडी विधानसभेतील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असणारी स्पर्धा. नक्कीच पहिला तर टॉस जिंकून फिल्डिंग करू आणि SPL म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे आपल्या यंगस्टर्सना शिवडीतल्या इथे परफॉर्म केलं तर नक्कीच त्यांना कुठे ना कुठेतरी चांगला चान्स भेटेल कारण चांगले सगळे मोठे प्लेयर्स या टुर्नामेंटला सगळे अवेलेबल आहेत, सगळे खेळत आहेत आणि एक बोलतात ना मुंबईत क्रिकेट आपण सगळ्यांना बोलतात की खूप कमी झालं आहे, टुर्नामेंट होत नाही. तर अशा टुर्नामेंटमध्येच जर तुम्ही परफॉर्म कराल, तुम्हाला चान्सेस भेटत आहेत, तुम्ही परफॉर्म कराल तर तुम्हाला एक पुढच्या स्टेजला जाण्याचे चान्सेस आहेत. सो प्रयत्न करा की इकडे परफॉर्म करायचा, 100% द्यायचा आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा कारण तोच खूप इम्पॉर्टंट आहे. ISPL स्टार, ISPLचे बेस्ट बॅट्समन, ISPLचे विजेते संघनायक नाना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर या ठिकाणी महेश गेली कित्येक वर्ष या जिगरबाज खेळाडूला आपण पाहतोय. महेश रवी या दोन बंधूंनी मागील बऱ्याच वर्षाचा कालखंड गाजवलाय. महेश शिवडी विधानसभा प्रीमियर लीग विषयी काय म्हणाल आणि कशा प्रकारची आहे तुमची टीम? कम्फर्टेबल आहे पण या भाई गवस, मंदार गुरव, नवनाथ गाडवे, शिवा दरेकर, शैलेश शेडगे, मयुरेश, शैलेश, अमन विचारे, मयूर वागे यांना हेड्स ऑफ आहे ही शिवडी विधानसभा प्रीमियर लीग भरवली त्याबद्दल. कारण 2 वर्षांतर पुन्हा टुर्नामेंट होते आणि यंग टॅलेंटसाठी खूप मोठी टुर्नामेंट आहे. आम्ही तर खूप क्रिकेट खेळलो. आज पैसा बघा क्रिकेटमध्ये किती आलाय. प्रत्येकाने आपला आपला एफर्ट द्या ना, मेहनत घ्या परफॉर्मन्सवरती. आज कुठे बघा कुठे पोहोचला. आज आपल्याच एरियातला फरदीन काझी बघा कुठे होता आणि आज कुठे पोहोचलाय. सो प्रत्येकाने आपल्या आपल्या परफॉर्मन्सवरती एफर्ट्स द्या. मी काय ते मैदानात दाखवा मग कळेल. जग तुम्हाला बरोबर बघते यूट्यूबवरती. त्याही आम्हाला पाहिलं एवढं यूट्यूब नव्हतं, आता आहे. आज प्रत्येकाला सांगतो चांगलं खेळा, स्पिरिट गेम खेळा. प्रत्येकाने आपला आपला परफॉर्मन्स खूप खूप मोठे व्हाल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा असतील. एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण आता करत आहोत. सर्वप्रथम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आणि आपल्या मुंबई क्रिकेट किंवा महाराष्ट्र क्रिकेटमधील एक नामवंत संघ बोरिवली बॉईज संघाचे सर्वेसर्वा यष्टीरक्षक फलंदाज सुभाष कोल्हापते सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी दिलीप गवस यांना विनंती असणार आहे आपण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सुभाष कोल्हापते सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या वतीने हा सन्मान केला जातोय. सरांचं मार्गदर्शन सर्वांना सातत्याने लाभत असतं तर सरांचा हा विशेष सन्मान. त्याचबरोबर खास शहापूरवरून या ठिकाणी निश्चिते सरांचं आगमन झालेलं आहे आणि निश्चिते सरांचा देखील या ठिकाणी आम्ही विशेष सन्मान करत आहोत. सर आपणही आवर्जून या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. त्याचबरोबर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य शुभम जाधव आपणास विनंती असेल आपण यायचं आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच सुरू करायची आहे. श्रीजा शुभम जाधव एक नामवंत खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या वतीने केला जातोय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. युवराज भालेराव महाराष्ट्राचे महापंच यांच्याकडून विशारद पगारे यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. धन्यवाद चंदू सर. एक महत्वपूर्ण सामना श्रीजा 11 लालबाग विरुद्ध अयान स्टार अशा 2 बलाढ्य संघांमध्ये. रोहित माने पुढचा बॉल उडवलाय, बॉल पाठवलाय, बॉलला सीमारेषा पलीकडे. जगदीश जाधवच्या बॅट मधून येतोय रुबाबदार षटकार.
रोहित माने लालबाग एक्सप्रेस गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 हाताळत असताना आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठी आक्रमणं जगदीश जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. नेक्स्ट बॉल स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन केले गेले रोहित मानेच्या माध्यमातून आणि फटका मात्र फसलाय. डॉट बॉल येतोय. चांगलं षटक हाताळत असताना पाहतोय आपण रोहित मानेला लालबाग एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. SPPL 2024 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. रोहित यांचा पुढचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहा रोहित माने पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठी आक्रमण आणि त्यानंतरचे 2 लगातारचे चेंडू मात्र निर्धाव हाताळलेत. नाव आहे रोहित माने. एकूण 10 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा भेटीला आली आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 षटक क्रमांक 1 चा खेळ. पुढचा बॉल आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय जगदीश यांच्या बॅट मधून चौकार. रन झाले धावफलकावरती 14 आणि 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटचा बॉल बरोबर बॉल हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 14. बिनगडी बाद टीम अयान स्टार लालबाग. षटक क्रमांक 2 चा खेळ आणि षटक हाताळण्यासाठी आणखीन एक वेगवान चेंडू. वेगवान षटक हाताळण्यासाठी आलाय अक्षय रामाने. लालबाग परिसरातील आणखीन एक वेगवान गोलंदाज आहे अक्षय रामाने. तो गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ. पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय. गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय. निलेश देवरुखकर यांच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवरती चौकार. आणि माझ्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून आपला एक युवा गुणलेखक आपल्याच परिसरातील ओम तावडे. अतिशय चांगल्या रीतीने ते देखील कर्तव्य बजावतात या स्पर्धेसाठी. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल बरोबर डिलिव्हरी हाताळली आहे अक्षय रामाने यांनी आणि दुसरा बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय अक्षय रामाने. नव्वद धावांचं लक्ष टीम अयान स्टार लालबाग या संघाला. पुढचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अभिषेक मोकाशी अंदाज घेतोय. झेल पकडलाय. विकेट आली आहे. निलेश देवरुखकर बाद. विकेट महत्वाची होती आणि विकेट पटकावून देखील दिले अक्षय रामाने यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय.
चिंचपोकळी परिसरातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू अथर्व फराटे फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात टीम अयान स्टार लालबाग या संघाकडून. अक्षय रामाने षटक क्रमांक 2 हाताळत असताना 90 धावांचं लक्ष्य. दिलेश देवरुकरची महत्वपूर्ण विकेट अक्षय रामाने याच षटकामध्ये पटकावून दिले आपल्या संघासाठी. विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली या संघ मैदानामध्ये उतरलाय. श्रीजय 11 लालबाग. पुढचा बॉल बिघीट करण्याचा प्रयत्न. बॉल हाताळलाय, बरोबर यॉर्कर चेंडू हाताळला गेला अक्षय रामाने यांच्या माध्यमातून आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहा काय षटक हाताळलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत आणि तिसऱ्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली आहे दिलेश देवरुकर यांची. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडला. विकेट आली आहे अथर्व फराटे. बाद. नवीन फलंदाज आलेत गोविंदा वाल्मिकी. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 या आकड्यावर. 18 ऑन स्कोर बोर्ड. टीम अयान स्टार लालबाग. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. मोठा फटका गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून आल्या आल्या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. येतोय गोविंदा यांच्या बॅट मधून रुबाबदार षटकार. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती झाल्या टीम अयान स्टार लालबाग. तीन आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहित माने यांना आमंत्रित केलं जात आहे. लालबाग एक्सप्रेस पहिलाच बॉल. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अनिकेत वर्मा बॉलवर पर्यंत पोहोचलेत लॉंग ऑन मधून आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 25 या आकड्यावर. 25 ऑन स्कोर बोर्ड. अयान स्टार लालबाग एक ताकदवर संघ आहे. संघाचे संघ मालक अमितजी महाडेश्वर. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफुट वरती येऊन पॉइंट क्षेत्रामधून बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. बॉलला अडवलंय अभिषेक मोकाशीने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. अनिकेत वर्मा इन ऍक्शन पाहायला मिळतात टीम श्रीजय 11 लालबाग या संघाकडून. आपल्याच परिसरातील सर्व खेळाडू. पुढचा बॉल सोडून दिलाय. हा बॉल सोडून दिलेला पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. सर नाशिर शेख यांचा इशारा येतोय. यस हा वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 26 या आकड्यावर. 90 धावांची गरज. 26 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. रोहित मानेचं हे तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा आहे गोविंदा वाल्मिकीला. प्रयत्न करायचे या मॅच मध्ये कारण धावांची गरज आहे. 90 धावा करायचे आणि आता जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 27 या आकड्यावर. जगदीश जाधव आणि गोविंदा वाल्मिकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम अयान स्टार लालबाग या संघाकडून पाहायला मिळते.
तेवढाच ताकदवार संघ आहे श्रीजय 11 लालबाग. लालबाग करी रोड परिसरातील हे सर्व खेळाडू आपल्या संघामध्ये दाखल करून घेतलेत विक्रांत जाधव यांनी. नेक्स्ट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, अगदी वेगवान चेंडू आहे, रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. लालबाग एक्सप्रेस रोहित माने प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 4 बॉल गोलंदाजाने हाताळलेत आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्यात रोहित माने. पुढचा बॉल यावेळेला हुक केल्या बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. जगदीश जाधव यांच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार आलाय या षटकामध्ये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल आणि यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. वन बाउंस सीमारेषा पार. मितील धावा 4 येतोय जगदीश यांच्या बॅट मधून. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 37. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 37 या आकड्यावर. 91 धावांची गरज आहे आणि 37 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी भूपेंद्र नाचनकर. "91 रन्स टू विन" असं मॅचचं समीकरण. 91 धावा करायचे जिंकण्यासाठी टीम अय्यान स्टार लालबाग या संघाला. भूपेंद्र यांचा पहिलाच बॉल बिग हिट. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून येतोय षटकार. भूपेंद्र यांचा पुढचा बॉल बरोबर हाताळलाय. हा बॉल चांगला हाताळलाय. अभिषेक मोकाशी बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव घेतली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 44 या आकड्यावर 44. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला गोविंदा वाल्मिकी यांनी. भूपेंद्र नाचनकर हे षटक हातात आहे. षटक क्रमांक 4. 10 मध्ये आता 47 धावांची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 47 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम अय्यान स्टार लालबाग. जगदीश जाधव पुढचा बॉल बरोबर बॉल जाऊन आदळलाय. यस, लेग बिफोर द विकेट. पंचांकडे लाऊड अपील आणि अपील पंचांनी उचलून धरली आहे आणि फलंदाज जगदीश जाधव बाद.
सिद्धी शेडगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या. जगदीश जाधवची महत्वपूर्ण विकेट पटकावली भूपेंद्र नाचनकर यांनी. बरोबर प्लम एलबीडब्ल्यू पाहायला मिळाले. म्हणून सर सूर्यकांत अडव यांचा इशारा आला. येस, फलंदाज बाद आहे. आणि आता नवीन बॅटर सिद्धी शेडगे. आणखीन एक युवा फलंदाज लालबाग परिसरातील मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 44 या आकड्यावर. आणि आमचे बंधुतुल्य मित्र किशोर चव्हाण आणि नितीन दादा वंजारे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार सिद्धीच्या बॅट मधून. चांगला फटका सिद्धी शेडगे यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बरोबर त्याने गॅप शोधून काढला आणि गॅप मधून पाठवलं देखील सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 4 हाताळत असताना त्यांना पाहतोय. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. अक्षय रामाने, रोहित माने बॉलच्या खाली येत आहेत. अक्षय रामाने झेल पकडला आणि सिद्धी शेडगे याची विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. संकेत देवरुखकर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 48 या आकड्यावर. 48 ऑन स्कोर बोर्ड. थिमय्यान स्टार लालबाग. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. त्यांनी 2 महत्वपूर्ण विकेट्स देखील पटकावल्यात भूपेंद्र नाचनकर यांनी आपल्या या षटकामध्ये. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असताना अनिकेत वर्मा बॉलच्या खाली आणि आणखीन एक विकेट पटकावली आहे. नाव आहे भूपेंद्र नाचनकर. पहा काय षटक हाताळलं. या षटकामध्ये अवघ्या 11 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट पटकावलेत भूपेंद्र नाचनकर. म्हणजे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 48. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं ना तर गरज आहे 41 धावांची. डीजे 1 मिनिट डीजे. थँक्यू डीजे. बरोबर 20 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत आणि बरोबर 4 षटक त्यांनी हाताळलेले आहेत. 48 धावा धावफलकावरती झाले आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आयोजन समिती आपला एक प्रतिनिधी आपण त्वरितच मैदानामध्ये पाठवा.
शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे. 48 धावा धावफलकावरती झाल्यात टीम अयान स्टार लालबाग. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयश मारणे म्हणजेच बबलू मारणे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 मध्ये करायचे 43 धावा. लास्ट 6 बॉल 43 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. अयान स्टार लालबाग विरुद्ध आपण पाहतोय श्रीजय 11 लालबाग. असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं शहीद भगत सिंग मैदान म्हणजेच आयोजन समितीच्या माध्यमातून 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाते. सहा बॉल मध्ये 43 करायच्या होत्या. 3 धावांची पेनल्टी देखील दिली गेली म्हणजे 6 मध्ये करायचे 40 धावा. मनोज काडगे पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. रन मिळणार नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. 5 मध्ये करायचे 40 धावा. मनोज काडगे शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडून चूक आणि बॉल फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार गोविंदच्या बॅट मधून. चांगला फटका गोविंद वाल्मिकी यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून बॉल फरार होत असताना अभिषेक मोकाशीने बॉलला अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 57. 57 धावा. षटक क्रमांक 5 चा खेळ. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. श्रीजय 11 लालबाग विरुद्ध अयान स्टार लालबाग. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल मनोज काडगे यांचा. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बिग हिट आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. 4 धावांसाठी येतोय गोविंद यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. आणि यावेळेला देखील बिग हिट. हा बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पण हा सामना जिंकलाय टीम श्रीजा 11 लालबाग या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्रीजा 11 लालबाग. हल्लक टीम अयान स्टार लालबाग.